श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1140. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या भेटीला सनकादिक मुनी कशा पद्धतीने आले, त्यांचं रूप कसं होतं, त्यांची अवस्था कशी होती, याचं जे वर्णन गोस्वामीजींनी केलं त्या कथा विभागाचं आपण चिंतन पाहत होतो. प्रसंग असा आहे सज्जनो की प्रभू रामचंद्र आपली भावंड आणि परमप्रिय हनुमंत याच्या समवेत उपवनांमध्ये त्यांच्या समवेत सत्संग करण्याच्या दृष्टीने येत आहेत. प्रभू रामचंद्रांच्या आगमनाच्या पश्चात या सगळ्या उपवनांची स्थिती गोस्वामीजी पाहतात. सब तर कुसुमित पल्लव नये, सर्व वृक्षांना जणू काही नवीन पालवी फुटावी, अतिशय सुंदर पानं यावीत, अशी या उपवनांची स्थिती. प्रभू रामचंद्र एकांतामध्ये आहेत हे जाणून सनकादिक ऋषी भगवंताच्या दर्शनासाठी येतात. तेजपुंज, सुंदर गुण आणि शिलाने युक्त असलेले, सदा ब्रह्मानंदामध्ये लीन राहणारे, ज्यांचं वय हे नित्य 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे आहे, असे हे सनकादिक मुनी जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. गोस्वामीजी त्यांना पाहतायत आणि जणू काही रूप धरे जणू 4 वेदा, 4 वेदांनी जणू काही देह धारण करावा, अशा पद्धतीने सनकादिकांचं दर्शन गोस्वामीजींना होत आहे. ब्रह्मरसामध्ये लीन असण्याची अवस्था देखील आपल्याला गोस्वामीजी सांगतात की जे नित्य समदर्शी आहेत, भेदरहित आहेत, दिशा हीच ज्यांची वस्त्र आहेत आणि ज्यांना एकच व्यसन आहे आणि ते म्हणजे रघुनाथाची चरित्र कथा जिथं असेल तिथं नित्य श्रवण करण्याची, अशा या सनकादिकांची अवस्था गोस्वामीजी गाऊ लागतात. कीन्ह दंडवत तिनी उभाई, सहित पवन सुत सुख अधिकाई, मुनि रघुपति छवि अतुल बिलोकी, भये मगन मन सके न रोकी, श्यामल गात सरोरुह लोचन, सुंदरता मंदिर भवमोचन, एकटक रहे निमेशन लावही, प्रभु कर जोरे शीस नवावही, तिन्ह कै दशा देखी रघुबीरा, स्त्रवत नयन जल पुलक शरीरा, कर गही प्रभु मुनि बर बैठारे, परम मनोहर बचन उचारे, आजु धन्य मैं सुनहु मुनीसा, तुम्हरे दरस जाहि अघखीसा, बड़े भाग पाइब सतसंगा, बिनहि प्रयास होहि भवभंगा, संत संग अपवर्ग कर, कामी भव कर पंथ,
कहहि संत कबि कोबिद, श्रुति पुराण सद ग्रंथ। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, कालच्या दोह्याचं चिंतन करत असताना आपण 4 चौपायांपैकी 3 चौपाया आणि जो अंतिम दोहा आहे यांचं चिंतन करत असतानाच एक चौपाई आणि एक दोहा काळाअभावी घेऊ शकलो नाही. त्यामुळं आपण आज या राहिलेल्या भागाचं आणि तत्पश्चात आत्ता गायलेल्या या चौपायांचं चिंतन पाहणार आहोत. जसं आपण बघितलं की सनकादिक मुनींची अवस्था काय आहे, त्यांचं रूप कसं आहे आणि त्यांचं स्वरूप कसं आहे. सज्जनो, गोस्वामीजींची एक विशेषता आहे की ते प्रत्येक जीवाची आपल्याला रूप आणि स्वरूपाची अवस्था रामचरितमानसमध्ये सांगत असतात. अनेकदा आपण रूपाने प्रभावित होतो, परंतु तो प्रभाव स्वरूपाचा देखील असेलच याची आपल्याला खात्री देता येत नाही. अनेकदा रूप हे इतकं विलोभनीय नसतं, परंतु स्वरूप मात्र परमरम्य असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रातस्मरणीय सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण देता येतं. त्यांचं रूप बघायला गेलं तर थोडंसं रूपाच्या अंगाने ते डाव्या बाजूलाच होते. अंगावरती कोडाचे डाग होते, कृश शरीर यष्टी, परंतु त्यामध्ये जलोदराचा थोडा त्रास असल्यामुळं त्यांचं पोट थोडं पुढं होतं. त्यामुळं रूपाच्या आधाराने जर त्यांचं एखाद्याने मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांच्या स्वरूपाची त्याला ओळखच होऊ शकणार नाही. परंतु हे स्वरूप जे केवळ श्री महाराज जाणत होते, ते सांगतात की ब्रह्मानंदांना जणू काही मी आपल्यासारखं करून टाकलेलं आहे. ब्रह्मानंद आणि श्री महाराजांमध्ये आता कुठेही अंतर राहिलं नाही. अशा या अमृतानुभवामध्ये ब्रह्मानंद महाराज जगत होते. त्यामुळे सज्जनो, अनेकदा रूपावरून स्वरूपाची ओळख होत नाही आणि एखाद्याच्या स्वरूपाला आपण रूपावरून जाणू शकत नाही. परंतु या सनकादिकांसारख्या दिव्य विभूती आहेत ज्या बहुकालीना या रूपाने कालातीत आहेत. त्यामुळं काळाची बंधनं ही त्यांच्या देहाला धरू शकत नाहीत, त्यांना कुठलीही व्याधी ग्रासू शकत नाही. अशा सनकादिकांचं रूप देखील तेजपुंज आहे, सुंदर आहे. त्यांचं आचरण गुण आणि शिलाने युक्त आहे आणि त्यांचं स्वरूप हे नित्य ब्रह्मानंदामध्ये लीन आहे. त्यांची स्वाभाविक आवड प्रभू रामचंद्रांच्या कथेच्या श्रवणामध्ये आहे. अशी ओळख आपल्याला गोस्वामीजींनी सनकादिकांची करून दिली. इथं महादेवजी देखील सनकादिक मुनींच्या आगमनामुळे विशेष आनंदित आहेत आणि महादेवजी माता पार्वतीला सांगू लागतात, तहा रहे सनकादि भवानी, जह घट संभव मुनि बर ज्ञानी, राम कथा मुनि बर बहु बरनी, ज्ञान जोनी पावक जिमी अरणी. शिवजी म्हणतात, हे उमे, हे भवानी, सनकादिक मुनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आलेत खरं, परंतु ते कुठून आलेत माहितीये का तुला? माता पार्वती प्रश्नार्थक मुद्रेने महादेवांच्याकडे बघत विचारते, कुठून आलेत स्वामी? सनकादिक मुनी तिथून आलेत जिथं ज्ञान श्रेष्ठ मुनी श्री अगस्तीजी राहत होते. महादेव सनकादिक कुठून आलेत हे स्थान माता पार्वतीला का बरं सांगत असेल? जणू काही माता पार्वतीला आपल्या पूर्वजन्माची कथा पुन्हा एकदा
महादेव स्मरणामध्ये आणून देत आहेत. एक बार त्रेता जुग माही, संभु गये कुंभज ऋषी पाही, संग सती जग जननी जग भवानी, पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. तू पूर्वाश्रमीमध्ये जेव्हा सतीच्या रूपामध्ये होतीस तेव्हा देखील मी अगस्ती मुनींच्याकडं कथा श्रवण करण्यासाठी तुला घेऊन गेलो होतो. परंतु तुझ्या आतमध्ये असलेल्या विकल्पांमुळे तू कथा नीट श्रवण करू शकली नाहीस. आणि माझी अवस्था कथा श्रवणाच्या नंतर तशीच झाली जशी सनकादिक मुनींची झालेली आहे. काय होती अवस्था सज्जनो? एखाद्या अधिकारी वक्त्याकडून, एखाद्या स्वानुभवी वक्त्याकडून जेव्हा तुम्ही रामकथा ऐकता तेव्हा रामकथा तुमच्या अंतरंगामध्ये तुम्हाला काय प्रेरणा देते? तीच प्रेरणा देते जी सनकादिकांना झाली, तीच प्रेरणा देते जी महादेवाला झाली. महादेवाला काय प्रेरणा झाली होती? जेव्हा अगस्ती मुनींचा निरोप घेऊन माता सतीच्या समवेत महादेव कैलासाच्या दिशेने जायला निघाले, त्यावेळेला भूलोकावरती त्रेतायुग चालू होतं. आणि महादेव प्रभू रामचंद्रांच्या वनामध्ये असलेल्या विलाप लीलेला पाहत होते. मनामध्ये विचार करत होते की आपल्याला भगवंताचं दर्शन घेता येईल का समोर जाऊन? त्यांच्या या लीला नाट्यामध्ये आपण गेल्यामुळं कुठं खंड तर पडणार नाही ना? अशा मनामध्ये येणाऱ्या विचारांमध्ये महादेव लिप्त होते. सज्जनो, अधिकारी वक्त्याची वाणी तुमच्या अंतरंगामध्ये भगवत दर्शनाची प्रगट इच्छा निर्माण करते. हे स्वानुभूतीच्या वाणीचं तेज आहे. अगस्ती मुनींसारखे संत जे आत्मानुभूतीने तद्रूपतेने जगतात, रामकथा नित्य गातात, ज्यांची कथा श्रवण करण्यासाठी महादेव देखील कैलास सोडून त्यांच्या आश्रमामध्ये येतात. सनकादिक देखील या अगस्ती मुनींच्या मुखातून ही कथा श्रवण करतात. कारण एकच आहे की संतांच्या मुखातून जेव्हा भगवंताची आपण लीला ऐकतो तेव्हा भगवत दर्शनाची आस अंतःकरणामध्ये अत्यंत दृढ होते. किंवा त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. कधी तो रामराया आपल्याला भेटेल, कधी त्याचं सगुण दर्शन आपल्याला होईल, अशी व्याकुळता संतवाणी आपल्या हृदयामध्ये निर्माण करते. आपल्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात. नित दिन बरसत नैन हमारे, अशी आपल्या अंतरंगाची देखील अवस्था होऊन जाते. कधी तो राम आपल्याला सगुण दर्शन देईल यासाठी तो जीव तडफडू लागतो सज्जनो. त्यामुळे रामकथा हे एक असं रसायन आहे जे तुमच्या जीवदशेला सोडण्यास तुम्हाला भाग पाडतं. कारण सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघनासही तबही. प्रत्यक्ष भगवंताने हे वचन दिलंय की जेव्हा कुठला जीव मला सन्मुख होतो तेव्हा त्याच्या अनंत पापांच्या राशी या भस्मसात होतात. इथं प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची इच्छा अंतरंगामध्ये निर्माण होणं याचाच अर्थ आहे आपल्या हृदयातील पापांचा ऱ्हास होणं. सज्जनो, त्यामुळं संत दर्शन काय देतं आम्हाला? आम्ही तर संत दर्शनाला जातो तेव्हा आम्हाला त्या दर्शनातून नेमकं काय प्राप्त होणार आहे याची कल्पना नसते. काय वाटतं आपल्याला? संत दर्शन आपल्याला नेमकं काय प्रदान करतं? कदाचित अगदी स्थूल पातळीवर म्हणाल तर काही प्रापंचिक इच्छा, दृश्य जगामध्ये असणारी अनुकूलता संत दर्शनातून मिळते आणि त्यात बहुतांश लोक त्याच इच्छेने त्याच्याकडे जात असतात. काही परमार्थिक मंडळी हे संत दर्शनातून प्राप्त होणारे समाधान, आनंद यासाठी संतांच्याकडे जात असतात. परंतु संत
त्याच्या दर्शनाने आमच्या हृदयामध्ये नेमकं काय देतं माहितीये? संत दर्शन आमच्या जीवनात आमच्या पापांच्या राशी जाळून टाकतं. जे काही आमच्या कर्मांची बंधनं आम्ही आमच्या चित्तामध्ये घेऊन जगत असतो सज्जनो, त्या कर्मबंधनांमधून संत दर्शन आम्हाला सोडवतं. आणि जसं जसं हे पाप आमच्या हृदयातलं जळून खाक होऊ लागतं, त्यातून एकच इच्छा प्रगटते की मला तो राम कधी दिसेल, त्याचं सगुण दर्शन मला कधी होईल. अशा सगुण दर्शनासाठी म्हणून सनकादिकांचे देखील पाय अयोध्येच्या दिशेने वळतात. या अगस्ती ऋषींच्या वाणीचा हा प्रभाव आहे. राम कथा मुनी बर बहु बरनी, ज्ञान जोनी पावक जिमी अरणी. गोस्वामीजी केवढं सुंदर सूत्र देतात की श्रेष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांच्या कथा अनेक पद्धतीने सनकादिकांच्या समोर वर्णन केल्या. ज्या कथांचं श्रवण झाल्यामुळं सनकादिक मुनी हे थेट अगस्ती मुनींच्या आश्रमातून अयोध्येमध्ये आलेत. दर्शनाची अभिलाषा सनकादिकांच्या हृदयामध्ये निर्माण करणारी ही कथा, ती कथा कशी आहे? ज्ञान जो निपावक जिमी अरणी. ज्या ज्ञान उत्पन्न करणाऱ्या अशा प्रकारे समर्थ आहेत, जसा अग्नी अरणी लाकडातून उत्पन्न होतो. बघा, आपल्याकडे जर यज्ञविधी असेल आणि जर करणारे पौराहित हे अत्यंत शास्त्रोक्त असतील, तर यज्ञासाठी लागणारा अग्नी हा अरणीच्या मंथनातून निर्माण केला जातो. ती अरणी घर्षण करून त्यामधून ठिणगी निर्माण होते. हा अग्नी बाहेरून येत नाही, या घर्षणातून निर्माण होत असतो. सज्जनो, म्हणजे त्या लाकडारूपी असलेल्या अरणीमध्ये अग्नी आहेच, परंतु तो प्रगट होण्यासाठी घर्षण करावं लागतं. त्याप्रमाणे रामकथा काय करते? जे रामाचं प्रेम आमच्याच हृदयामध्ये आहे, परंतु या देहबुद्धीमुळं ते प्रेम व्यक्त होत नाही. रामकथा या देहबुद्धीचं घर्षण करून त्यामधून राम प्रेमाच्या अग्नीला प्रज्वलित करते. हा अग्नी ज्ञानासारखा आहे, जो आमच्या इतर वासनांना जाळून टाकतो. आणि मग केवळ एकच सत्य संकल्प राहतो या कथांच्या श्रवणांमधून की रामाचं दर्शन कधी होईल. अगस्ती मुनींची ही आत्मानुभूतीची वाणी सनकादिकांसारख्या संतांना भगवंताच्या दर्शनाची अपार इच्छा निर्माण करते. आणि त्यामुळे सनकादिक मुनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला अयोध्येला येतात. तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर येतो. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना, काय वानू मिया संतांचे उपकार. या संतांचे उपकार आहेत की ते जीवाला भगवंताच्या दर्शनाची प्रेरणा देतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही माझी वकालत भगवंताच्या जवळ करा. कथा म्हणजे भगवत दर्शनाची वकालत आहे. अगस्ती मुनींनी जणू काही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी सनकादिकांची देखील शिफारस केली आहे. जे नित्य ब्रह्मरसामध्ये लीन आहेत, ते देखील द्वैताच्या आधाराने या ब्रह्मस्वरूपाचं सगुण दर्शन घेऊ पाहत आहेत. अशा या सनकादिकांना, ज्यांना अगस्तींच्या वाणीने अयोध्येमध्ये पाठवलं, त्या मुनींना येताना पाहून प्रभू रामचंद्र अत्यंत हर्षित झालेले. देखी राम मुनी आवत हर्षी दंडवत कीन. प्रभू रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने सनकादिक मुनींना दंडवत घातलेला आहे. बघा, जिथं भगवंत देखील संतांना अशा पद्धतीने मान देतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, ही या संतांची श्रेष्ठता आहे. प्रभू रामचंद्रांनी माता शबरीला जी नवविधा भक्ती सांगितली, त्यामध्ये
संतांचा उल्लेख करताना प्रभू रामचंद्र स्वतः म्हणतात, मोते अधिक संत करी लेखा, माझ्यापेक्षा देखील संतांना श्रेष्ठ मान. अशा सनकादिकांचा हा अधिकार होताच, यात काही शंकाच नाही. परंतु ज्या तळमळीने ते अयोध्येमध्ये आलेले आहेत, त्यामुळं या ब्रह्मरसामध्ये लीन असलेल्या वेद स्वरूप सनकादिकांची असलेली अवस्था प्रभू रामचंद्रांना विशेष रोमांचित करून गेलेली आहे. त्यांनी सनकादिक मुनींना दंडवत घातला. उपवनामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांच्या समवेत बसलेत. तिथं कोणी दास दासी नाही. आणि बघा, संत देखील हे बहुजनांमध्ये भेटण्यापेक्षा एकांतामध्येच तुम्हाला भेटू पाहतात. कारण तिथं बहुजनांमध्ये तो भाव अंतःकरणाचा प्रगट करता येत नाही, व्यक्त करता येत नाही. सनकादिक मुनी देखील राजमहालामध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांना भेटू शकले असते, परंतु प्रत्येकाचा तेवढा पुण्यांश नाही सज्जनो, की अशा संतांचं दर्शन त्यांना प्राप्त होईल. आणि त्यामुळं सनकादिक मुनी अशा पुण्यश्लोक प्रभू रामचंद्रांची भावंड आणि हनुमंत यांनाच केवळ येऊन भेटलेले आहेत. सनकादिक मुनींना प्रभू रामचंद्रांनी दंडवत केला आणि काय स्वागत पूची पीतपट प्रभु बैठन कह दीन. फार सुंदर गोस्वामीजी सनकादिक मुनींचं प्रभू रामचंद्रांनी केलेलं स्वागत आपल्याला सांगतात. प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांच्या बरोबर आणि हनुमंताला घेऊन उपवनात गेलेत. ते सर्व जाणतात की आता सनकादिक येणार आहेत. कदाचित त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी प्रभू रामचंद्र करू शकले असते, परंतु मग त्यामध्ये दासदासी इतर लोकांना देखील उपवनामध्ये न्यावं लागलं असतं. आणि सनकादिकांच्या दर्शनाची प्रत्येकाचीच तेवढी पात्रता असेल असं नाही. भगवंताने कदाचित आपल्याबरोबर एखादं पितांबर घेतलं असावं, जे उपवस्त्र म्हणून त्याने देहावरती धारण केलं असावं. आणि जेव्हा सनकादिक येताना भगवंताने पाहिलं, त्या सरशी प्रभू रामचंद्रांनी आपलं हे उपवस्त्र रूपी असलेलं पितांबर जमिनीवरती अंथरलेलं आहे आणि त्यांना बसण्यासाठी हे आसन म्हणून दिलेलं आहे. बघा, हे नित्य ब्रह्मचारी असलेले सनकादिक ते कुठल्याही राजमहालाच्या आसनावरती बसणार नाहीत. ते कुठल्याही प्रापंचिकाच्या घरामध्ये जाणार नाहीत. ज्यांच्या दिशा हेच उपवस्त्र आहे, ते अशा बहुजनांमध्ये या दिगंबर अवस्थेमध्ये जाणार नाहीत. मग या अशा संतांचं, अशा या सनकादिकांचं स्वागत कसं करायचं, त्यांना बसण्यासाठी आसन काय द्यायचं, याची पूर्व व्यवस्था जणू काही प्रभू रामचंद्र करून गेलेले आहेत. त्यांनी आपलं पितांबर, जे उपवस्त्राच्या रूपाने प्रभू रामचंद्र आपल्या समवेत घेऊन गेले होते, ते जमिनीवरती अंथरतायत आणि त्यावरती सनकादिक मुनींना बसण्याची विनंती करतायत. उपवनामध्ये प्रभू रामचंद्र सन्मुख आहेत. चारीही भावंड प्रभू रामचंद्रांच्या जवळ आहेत आणि सनकादिक मुनी पितांबरावरती अत्यंत प्रेमाने विराजमान झालेले आहेत. गोस्वामीजी लिहितात, कीन दंडवत तिनिऊ भाई, सहित पवन सुत सुख अधिकाई, मुनि रघुपति छबि अतुल बिलोकी, भये मगन मन सके न रोकी. प्रभू रामचंद्रांनी सनकादिक मुनींचं स्वागत केलं, त्यांना हर्षित होऊन दंडवत केला. त्याचप्रमाणे मग प्रभू रामचंद्रांच्या भावंडांनी आणि हनुमंताने देखील सनकादिक मुनींना अत्यंत प्रेमाने, आदराने दंडवत केलेला आहे. आणि या सगळ्यांच्या भेटीने एक विलक्षण सुख प्रत्येकाला झालेलं आहे. सज्जनो, हे संत दर्शनाच्या मुळे अंतःकरणामध्ये मिळणारं सोलीव सुख आहे.
ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या केवळ असलेल्या एका कटाक्षाने देखील परस्परांच्या हृदयामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, अशी अवस्था सनकादिक आणि प्रभू रामचंद्रांची झालेली आहे. मुनी प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहू लागलेले आहेत. अंतःकरणामध्ये अगस्ती मुनींची कथा निनादत आहे. ती वाणी, त्याच्या या लीला स्वरूपांचं झालेला हा अत्यंत मधाळ असा कथा निरूपणाचा भाग सनकादिक हृदयात अनुभवतायत आणि समोर आपल्या या दृष्टीने प्रभू रामचंद्रांना निहाळतायत. मुनी रघुनाथाची ही अतुलनीय छबी पाहून त्यामध्ये मग्न झालेले आहेत. ते आपल्या स्वतःच्या मनाला काही केल्या रोखू शकत नाहीये. श्यामल गात सरोरुह लोचन, सुंदरता मंदिर भवमोचन. प्रभू रामचंद्रांना पाहत असताना सनकादिक अंतःकरणामध्ये विचार करतायत की आपण जे प्रत्यक्ष हे सगुण ब्रह्म समोर पाहतोय, जे हे श्याम शरीर पाहतोय, त्याचं दर्शन हे केवढं अतुलनीय आहे. कारण या दर्शनातूनच जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची एक सुसंधी प्राप्त होते. श्यामल गात सरोरुह लोचन. आणि या श्याम शरीराची, या कमल नयनी असलेल्या प्रभू रामचंद्रांची, जे खऱ्या अर्थाने सुंदरतेचे धाम आहेत, अशा रामाकडं सनकादिक मुनी जणू काही टक लावून पाहत बसलेले आहेत. पापणी हलवत नाहीयेत. आणि प्रभू देखील त्यांच्या समोर हात जोडून नतमस्तक झालेले आहेत. सज्जनो, वाणीचं मौन देखील बऱ्याचदा अत्यंत प्रभावी ठरतं. अनेकदा कथेमध्ये देखील असं वाटतं की बस त्या सूत्राच्या चिंतनामध्ये आता मौन धारण करून केवळ बसून राहावं. सनकादिक मुनी जे नित्य या ब्रह्मानंदामध्ये लीन आहेत, तोच ब्रह्मानंद आज त्यांना सगुण साकार होऊन समोर दिसतोय. आणि मग अशा ब्रह्मानंदाला पाहताना वाणी ही स्वाभाविक मौन झाली. हे अनुर्वाच्य सुख हृदयामध्ये सनकादिक मुनी अनुभवू लागलेले आहेत. जिथं वाणी खुंटलेली आहे, जिथं शब्दांच्या उच्चारणासाठी लागणारी चेतना, प्रेरणा ही त्या स्वरूपामध्येच कुठेतरी लय झालेली आहे, जिथं वैखरी हीच परेमध्ये जणू काही विलीन व्हावी, अशी ही मौनाची अवस्था सनकादिक आपल्या हृदयामध्ये अनुभवतायत. सज्जनो, हे आहे सगुण ब्रह्माचं दर्शन. निर्गुण निराकाराच्या दर्शनामध्ये जे मिटलेल्या डोळ्यांनी, अंतःचक्षूंनी पाहता येतं, तेच सगुण साकार झालेल्या या चरित्राच्या आधाराने सगुण ब्रह्म आम्हाला डोळे उघडे ठेवून दाखवतं. श्री महाराज त्यामुळे म्हणतात ना की डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल, तर ते केवळ भगवंताच्या नामाने होईल. अशा या सनकादिकांच्या समोर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. सनकादिकांची ही बालमनाची वृत्ती तर बघा. जसं एखादं लहान मूल आई जशी एखादी गोष्ट सांगत असताना डोळ्याला टकटकी देखील न करता जसं त्या गोष्टीकडे पाहत असतं, तशी सनकादिकांची ही बालमनाची अवस्था आहे. निरागस मन प्रभू रामचंद्रांच्याकडे आपल्या पापण्यांची उघडझाप न करता पाहत आहे. आणि प्रभू रामचंद्र देखील सनकादिकांच्या या निरागस भावाला, त्यांच्या या प्रेमाला आपल्या हृदयात अनुभवतायत. आणि हात जोडून प्रभू रामचंद्र देखील नतमस्तक होत आहेत. वारंवार सनकादिकांच्या या आत्मानुभूतीला प्रभू रामचंद्र नमस्कार करत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत. सज्जनो, तुकाराम महाराज म्हणतात ना की कुमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ सेवितसे. तसे हे सनकादिक एखाद्या भ्रमराप्रमाणे
प्रभू रामचंद्रांचं हे मधुपान करतायत, त्यांच्या या रूपाचं दर्शन घेतायत आणि त्याचं हे जे सुख सनकादिक मुनी अनुभवत आहेत, ते प्रत्यक्ष सुख भगवंताला देखील आपल्या हृदयामध्ये अनुभवता येत नाही. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र वारंवार सनकादिकांच्या समोर नतमस्तक होत आहेत. सज्जनो, या चौपायांमधला उर्वरित भाग आणि पुढील दोह्याचं गायन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.